वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपला लेक्चर नंबर 3 आहे आणि आज आपल्याला घ्यायचं आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल। याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी घ्यायच्या आहेत, एक आहे आपला कॉमन नेम आणि दुसरा आहे आययुपीएसी नेम। कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम। तर कॉमन नेम म्हणजे त्याला दुसरं नाव आहे ट्रिवियल नेम। कॉमन नेमला दुसरं नाव काय आहे? ट्रिवियल नेम। आणि आययुपीएसी चा मीनिंग काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री। आता आपण इथे घेऊ कंपाऊंड। चला, जसं कंपाऊंड घेतला मी CH3OH, म्हणजे जो माझा कंपाऊंड काय आहे ROH, हा माझा अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे। तर R च्या ठिकाणी काय लावला? CH3, R च्या ठिकाणी लावला CH3। तर म्हणजे CH3 म्हणजे काय होते? मिथेन। त्याला लिहितो आपण मिथिल। काय लिहू त्याला? मिथिल। कारण की एक कार्बन असलेला काय असतो? मिथेन, आणि एक हायड्रोजन कमी असल्यामुळे याला म्हणतात मिथिल, आणि OH लागलाय म्हणून अल्कोहोल, म्हणून नाव झालं मिथिल अल्कोहोल। नाव काय झालं? मिथिल अल्कोहोल। जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, जसं CH3 CH2 आणि OH, तर बघा इथे किती कार्बन आहेत? दोन कार्बन असलेला इथेन आणि हायड्रोजन बोला। दोन कार्बन असलेला काय होतो? इथेन, आणि हायड्रोजन कमी आहे म्हणून इथिल, आणि OH आहे म्हणून अल्कोहोल, म्हणून नाव झालं इथिल अल्कोहोल। पण याच्या आपल्याला पहिले लिहायचं आहे आययुपीएसी नेम। काय लिहायचं आहे? आययुपीएसी नेम। तर आययुपीएसी नेम लिहिताना काय करायला बघा, मिथेन एक कार्बन असलेला काय होतो? मिथेन। तर मिथेन लिहिताना आपण असं लिहितो मिथेन, असं लिहितो। मिथेनचं ई न लिहिता, मिथेनचं ई नाही लिहायचं आणि त्याला काय लिहाल? OL। मिथेनचा ई काढून काय लावाल? OL। म्हणजे जर OH असेल तर काय लावाल? OL, म्हणजे नाव काय झालं? मिथॅन। म्हणजे इथं बघा किती कार्बन आहेत? दोन कार्बन असलेला इथेन, तर इथेनचं काय नाही लिहायचं? ई, आणि ई ला रिप्लेस करून काय लावाल? OL। काय लावाल? OL, म्हणजे नाव काय झालं? इथेनॉल। पण याच्या नंतर जे आहे, जसं CH3 CH2 CH2 आणि OH, जर 3 पेक्षा जास्त आहे, 3 पेक्षा जास्त, 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर असतील तर कॉमन नेम मध्ये लागतो N। जर 3 कार्बन किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन असतील तर काय लावू? N। किती कार्बन आहेत टोटल? 3, म्हणून प्रोपील, N प्रोपील, आणि OH आहे म्हणून अल्कोहोल, N प्रोपील अल्कोहोल। आणि याचा लिहायचा आपल्याला आययुपीएसी नेम। तर नंबरिंग घ्या, ज्या साईडने तुमचा फंक्शनल ग्रुप लागला आहे त्याला नंबर 1 2 3, म्हणजे OH इथे लागला आहे या कार्बनला 1 2 3, टोटल कार्बन किती आहेत? 3, म्हणून लिहू आपण प्रोपेन। प्रोपेनचा काय नाही लिहू? ई, आणि ई न लिहिता बघा पहिल्या कार्बनवर काय लागला आहे? OH, तर याला लिहितात प्रोपेन 1 OH। पहिल्या कार्बनवर लागले असल्यामुळे याला लिहितो आपण प्रोपेन 1 OH। आपण इथं नाव म्हणून नाही दिलं, म्हणजे या साईडला OH लावले असते तरी पहिलाच कार्बन, आणि इथे लावलं तरी पहिलाच कार्बन। नेक्स्ट जर आपण बघू CH3 CH2 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 OH, इथे बघा किती कार्बन आहेत? 4, म्हणून काय येईल? N। 4 कार्बन असल्यामुळे ब्युटीन, आणि OH आहे म्हणून अल्कोहोल, N ब्युटीन अल्कोहोल। नंबर द्या, हा OH इथे आहे का? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। ब्युटेनचा काय नाही, किती कार्बन आहेत? 4, म्हणून लिहू आपण ब्युटेन। ब्युटेनचं काय नाही लिहायचं? ई, आणि ई न लिहिता बघा कोणत्या नंबरच्या कार्बनवर लागल्या? पहिल्या, म्हणून लिहाल 1 आणि OL म्हणजे कोण लागलाय? OH। आणि एक एक्झाम्पल अजून घेऊ आपण CH3 CH CH2 CH3, आणि याला लावला OH। एक एक्झाम्पल। आता याला आपण नाव लिहितो, जर याच्यामध्ये लिहायचं आपल्याला कॉमन नेम मध्ये जर एक ब्रांच असेल तर त्याला लिहितात आयसो। आता ब्रांच म्हणजे जसं आपण पॅरेंट सिलेक्ट केली तर हा ब्रांच आहे, त्याला म्हणतात आयसो। टोटल किती कार्बन आहेत? 4, म्हणून ब्युटीन, आणि जर हा लागलाय OH म्हणून अल्कोहोल, N ब्युटीन अल्कोहोल।
आता याला नंबरिंग द्यायची आहे आययुपीएससी नेम मध्ये. तर या साईडने तुमची ब्रांच काय आहे, जवळ आहे. नंबरिंग द्या मग 1 2 3 4. जर या साईडने दिली असती तर किती नंबरवर आला असता, तिसऱ्या नंबरवर 1 2 3. म्हणून याला लिहू शकतो आययुपीएससी नेम मध्ये किती कार्बन आहे, 4. म्हणून ब्युटेन. ब्युटेनचं काय नाही लिहायचं, ई. आणि कोणत्या नंबरच्या कार्बनवर व्हायचे आहे, दुसऱ्या. म्हणून ओ आणि एन. अशा प्रकारे आपल्याला अल्कोहलचं नॉमेनक्लेचर लिहायचं. नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल. याच्यामध्ये पण दोन गोष्टी येतील. एक येईल तुमचा कॉमन नेम आणि दुसरा येईल आययुपीएससी नेम. दुसरा काय येईल, आययुपीएससी नेम. आणि याच्यामध्ये आपले येतील कंपाऊंड, जे बी आहे स्ट्रक्चर कंपाऊंड ते. चलो आपल्याला हे लिहायचं आहे. आणि मी अजून असंच एक क्लास बनवलेला आहे नॉमेनक्लेचरचा, जो तुम्ही पाहू शकता. चला बेन्झीन आहे, बेन्झीनला काय लावू, OH. बेन्झीन आहे आणि बेन्झीनला लावला OH. त्याला काय म्हणतो आपण, फिनॉल. कॉमन नेम आणि आययुपीएससी नेम मध्ये पण फिनॉलच म्हणता येतो. इथे पण फिनॉल किंवा याला दुसरा नाव आहे बेन्झॅनॉल. आणि बेन्झेनचा काय आठवाल, ई. आणि ई आठवून काय लावा, OL. त्याचं नाव होतो बेन्झॅनॉल. दुसरं आहे जसं बेन्झीन ऍज इट इज. इथं लावला OH आणि इथं लावला CH3. आता पहिला रूल आहे, तुम्हाला पहिले काय सिलेक्ट करायला लागेल, फंक्शनल ग्रुप. सोबत मी हा फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केला. हा काय माझा फिनॉल. आणि फिनॉलच्या जस्ट याला काय लागलाय, CH3. जस्ट लागला असेल तर आपण काय म्हणतो, ऑर्थो. याच्या जस्ट लागला असेल तर ऑर्थो, नंतर असतो पॅरा. आणि ज्याच्या ऑपोजिट असेल तर पॅरा. आणि हे असतो तुमचे मेटा. म्हणजे इथे काय करायचं आहे, हा बघा कोण लागला आहे, CH3. कोणत्या पोझिशनवर, ऑर्थो. तर ऑर्थो CH3 म्हणजे काय होतो, मिथिल. म्हणजेच ऑर्थो मिथिल. आणि हा काय आहे, फिनॉल. नाव येईल ऑर्थो मिथिल फिनॉल. आता जेव्हा आपण आययुपीएससी नेम लिहितो त्याच्यामध्ये काय द्यावे लागेल, नंबरिंग. जो तुम्ही फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केला त्याला द्या पहिला नंबर. आणि हा कोणता नंबर येईल, दुसरा नंबर. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. बघा दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर CH3 लागलाय म्हणून काय लिहू, 2. CH3 म्हणजे होतो मिथिल. आणि तो काय आपला फिनॉल. ज्याला म्हणतो 2 मिथिल फिनॉल. नंतर कोणते कंपाऊंड आहे, जसं इथे पण OH आहे आणि याच्या जस्ट कार्बनला पण काय लागला आहे, OH. जे दोन्ही OH कोणत्या पोझिशनवर आहेत, ऑर्थो पोझिशनवर. त्याचं नाव आहे कॅटेकॉल. नाव लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, कॅटेकॉल. आणि जर याचा आपल्याला आययुपीएससी नेम लिहायचे तर नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6. आणि इथं पॅरेंट कोण सिलेक्ट करा, बेन्झीन. याचं नाव होईल बेन्झीन. बेन्झीनचं काय नाही लिहू आपण, ई न लिहिता पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनवर काय लागलाय, OH. तर काय लिहाल 1,2. किती OH लागले, 2. म्हणून डाय. आणि काय येईल, OH. काय येईल, OH. म्हणजे नाव येईल बेन्झीन 1,2 डाय. आणि एक अजून कंपाऊंड घेऊ आपण. इथं लावला OH आणि इथं लागला अजून OH. म्हणजे कोणत्या पोझिशनवर आहे, मेटा पोझिशनवर. त्याला म्हणतात रेसरसेनॉल. रेसरसेनॉल. आणि हा जो आहे, आता नंबरिंग द्या 1 2 3. पॅरेंट कोण होईल तुमची, बेन्झीन. बेन्झीनचं काय नाही लिहू, ई न लिहिता कोणत्या कार्बनवर आहे, पहिल्या आणि तिसऱ्या. म्हणून 1,3. किती आहे, 2. म्हणून डाय. कोण 2 आहेत, OH. म्हणून OH. अशा प्रकारे आपल्याला फिनॉलचं पण नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. अजून आहे आपला नॉमेनक्लेचर ऑफ इथर. त्याच्यामध्ये पण काय येतील, कॉमन नेम, कॉमन नेम आणि आययुपीएससी नेम. कॉमन नेम आणि आययुपीएससी नेम. आणि इतर राहतील आपले कंपाऊंड. इथरचा फॉर्म्युला काय, आपण इथरचा फॉर्म्युला काय लिहितो, ROR. इथरचा फॉर्म्युला काय, ROR. तर दोन्ही आरच्या ठिकाणी जर मी CH3 लिहिला म्हणजे CH3O CH3. दोन्ही आरच्या ठिकाणी काय लिहिला, CH3. याचा आपल्याला काय लिहायचं आहे, कॉमन नेम.
आता कॉमन नेम लिहिताना बघा CS3 किती आहे 2दा म्हणून लिहाल डाय. कोण 2दा आहे CS3 ला काय म्हणतो आपण मिथिल म्हणून नाव होईल डाय मिथिल आणि फॉर्म्युला कशाचा आहे इथरचा नाव होईल डाय मिथिल इथर. काय नाव होईल डाय मिथिल इथर. आणि याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं. तर जिथं फंक्शन खूप जास्त आहे कार्बन त्याला सिलेक्ट करा. तुम्ही याला सिलेक्ट केला ऑक्सिजन सोबत सिलेक्ट करा. त्याला सिलेक्ट केला तर CS3 ला लागणार ऑक्सिजन तर त्याला म्हणतात मिथॉक्सी. काय म्हणू मिथॉक्सी. आणि एक कार्बन बाकी आहे म्हणून मिथेन. नाव होईल मिथॉक्सी मिथेन. नाव काय होईल मिथॉक्सी मिथेन. तर दुसरा कंपाऊंड घेतलं दुसरं C2H5O C2H5. आता दोन्ही सारखेच आहेत म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही बघा. दोन काय C2H5O म्हणून काय लिहू डाय. दुसरा कार्बन आहे म्हणून इथिल. दोन कार्बन असलेला असतो इथिल आणि फॉर्म्युला कशाचा आहे इथर. नाव होईल डाय इथिल इथर. पण याचा लिहायचा आहे कॉमन IUPAC नेम. ते पॅरेंट सिलेक्ट करा तिथं ऑक्सिजन कन्सिडर करा. इथिलला ऑक्सिजन म्हणून म्हणतात इथॉक्सी. इथॉक्सी. आणि बघा किती कार्बन राहिले आता दोन कार्बन असलेला इथेन. दोन कार्बन असलेला काय आहे इथेन. नंतरचा आहे जर आपण एक ठिकाणी घेतला C2H5 आणि एका ठिकाणी घेतला CH3. आता हा काय आहे इथिल हा काय आहे मिथिल. तर अल्फाबेट नुसार जो पहिले येतो त्याला पहिला लिहा म्हणजेच अल्फाबेट नुसार ई पहिले येतो तर इथिल मिथिल इथर. काय इथिल मिथिल इथर. आता याचं IUPAC नेम. IUPAC नेम लिहिताना काय करा जो कमी कार्बन वाला आहे त्याच्यासोबत कोणाला द्या ऑक्सिजनला. इथं सेम होते तो कोणासोबत देऊ शकत होते पण इथं बघा हा याच्याकडे 2 कार्बन आहे याच्याकडे 1 कार्बन आहे. त्याच्याकडे कमी कार्बन आहे त्याच्याकडेच काय द्या हायड्रोजन. हा ऑक्सिजन द्या त्यालाच काय म्हणू आपण मिथॉक्सी. मिथिल सोबत काय आहे ऑक्सिजन तर होईल मिथॉक्सी. आणि किती कार्बन राहिले 2 म्हणून आपण याला इथेन. तर नाव काय होईल मिथॉक्सी इथेन. जर एक अजून एक्झाम्पल जर घेतलं आपण CH3 CH2 CH2O CH3 असं कंपाऊंड आहे. बघा या साईडला किती कार्बन आहे 3. या साईडला किती कार्बन आहे 1. हा काय असतो आपला प्रोपीन. हा काय असतो मिथिल. अल्फाबेट नुसार M पहिले येतो तो काय लिहू आपण पहिले मिथिल. मी सांगितलं होतं 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर काय लावतो N. मिथिल N किती कार्बन आहे 3 म्हणून प्रोपीन आणि इथर. नाव काय होईल मिथिल N प्रोपीन इथर. त्याचा IUPAC नेम लिहायचा आहे तर पहिले पॅरेंट सिलेक्ट करा. पॅरेंट सिलेक्ट केले काय होईल हा मिथॉक्सी. कारण मिथिल सोबत काय आहे ऑक्सिजन म्हणून मिथॉक्सी. किती कार्बन आहे 3 म्हणून प्रोपेन. नाव काय झालं मिथॉक्सी प्रोपेन. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण कंपाऊंडचे काय लिहायचे आहेत IUPAC नेम आणि कॉमन नेम.